आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। एरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये युनिट 4 चे पथक पेट्रोलिंग करत असताना वॉन्टेड अल्पवयीन आरोपी गणेश कोंडिबा ढेंबे यास ताब्यात घेतले। त्याची वैद्यकीय तपासणी करून एरवडा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले। याबाबत सविस्तर माहिती अशी की बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी युनिट 4 चे पथक पोलीस हवालदार हरीश मोरे, जोशी, प्रवीण भालचिम, पोलीस अंमलदार देविदास वांढरे, भरत गुंडवाड हे वरिष्ठांच्या आदेशाने युनिट 4 हद्दीतील अभिलेखावरील घडपोडी करणारे, वाहन चोरी करणारे, जबरी चोरी करणारे व वॉन्टेड आरोपींचा शोध घेण्यासाठी युनिट 4 च्या हद्दीत दाखल असणारे गंभीर गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याकरता एरवडा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगसाठी दुपारी 1 वाजता रवाना झाले होते। एरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग गुंजन चौक, एरवडा, पुणे या ठिकाणी दुपारी 2:30च्या सुमारास पोलीस पथक आले। त्यावेळी पोलीस अंमलदार देविदास वांढरे व भरत गुंडवाड यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एरवडा पोलीस स्टेशनकडील वॉन्टेड आरोपी गणेश ढेंबे हा कुमार सोसायटी, एअरपोर्ट रोड, एरवडा, पुणे येथे थांबलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांना कळवली। त्यांनी बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन खात्री करून मिळून आल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले। लागलीच पोलीस पथक खासगी वाहनाने बातमीच्या ठिकाणी पोहोचले। तिथं बातमीतील वर्णनातील इसम हा कुमार सोसायटी, एअरपोर्ट रोड, एरवडा, पुणे येथील मोकळ्या जागेमध्ये थांबलेला दिसून आला। तेव्हा पोलीस पथकाने बातमीप्रमाणे खात्री झाल्यास त्यास घेराव घालून शिताफीने ताब्यात घेतले। त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्यानं आपलं नाव गणेश कोंडिबा ढेंबे, वय वर्ष 16, राहणार नेताजी शाळेच्या पाठीमागे, यशवंतनगर, RK बँकेच्या जवळ, एरवडा, पुणे असे असल्याचं सांगितले। त्याच्याबाबत एरवडा पोलीस स्टेशन इथं खात्री केली असता सदर इसम हा एरवडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 486/2022, भारतीय दंडविधान संहिता कलम 307, 326, 384, 323, 504, 506, भारतीय पोलीस अधिनियम कलम 37(1) 135 मधील वॉन्टेड अल्पवयीन बालक असल्याचे निष्पन्न झाले। त्यास पुढील कारवाई करता ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे।